पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1. 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध. संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन. चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट. संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर. मोबाईल नंबर 9763 037 257 87 88 15 17 39 84 92 91 99. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढील रोलर पूजेवेळी त्यांनी मोठ्यानं 3500 रुपये दराची घोषणा केली होती. त्यानंतर आज त्याही पुढे एक पाऊल जाऊन अशी घोषणा केली की पहिल्या मस्टरपासून 3500 रुपये दर देण्यात येईल. सभासद शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता होती की हा दर नेमका कुठल्या टप्प्यातून मिळणार आहे, गळीत हंगामाच्या शेवट्याला मिळणार आहे की सुरुवातीपासून मिळणार आहे. तर आज आपण पहिल्या मस्टरपासून हा दर दिला जाईल असं सांगितलं. आपण आलेल्या या हंगामात गेल्या हंगामात आपण टप्पे केले होते, परंतु या हंगामात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी 3500 रुपये भाव देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे. आणि काही कारखान्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी हे देऊ शकणार नाहीत, तर ते कसे देऊ शकणार नाहीत ह्याच्याबद्दल वल्गना करताय. तर मी आत्ता सभेत देखील मी तेच सांगितलं की गेल्या हंगामात 20 ऑक्टोबरला कारखाना सुरू झाला होता. या हंगामात तो 15 नोव्हेंबरला चालू होतो, म्हणजे 1 महिना त्या ठिकाणी उशिरा चालू होतो. आणि मग दिवाळीनंतर कारखाना चालू झाल्यामुळं थंडी मिळते, ऊसाची वाढ होती आणि त्या ठिकाणी शुक्रचं प्रमाण वाढतं आणि साखरेमध्ये 1% रिकव्हरी वाढते. आता 1% रिकव्हरी वाढली की 360 रुपये वाढले. मग 3000 दिले, 360 दिले की 140 रुपये देणं काय अवघड नाही. परंतु 3500 रुपये कसे देणार ह्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. परंतु त्यांनी जे 1 रुपया जास्तची भूमिका घेतली, आम्ही म्हणलो 2 रुपये जास्त देऊ. आमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे. या निवडणुकीमध्ये आपल्या जवळच्याच लोकांना काय कारण आहे, कशामुळे झालं त्याला आपण विचारलं पाहिजे. झालंही झालं, पण निदान इथनं पुढं तरी आपल्या जवळच्या लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. त्याचं चुकत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे. त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असेल तर आपण सुधारणा केली पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की त्यानं विरोध केला म्हणून त्याला त्रास दिला पाहिजे. मग मी त्या मताचा अजिबात नाही. आता निवडणूक झाली की सगळीकडे कालवा उठला की बायांनी ऊस अडवला. मी आज या निमित्ताने सांगतो की आपण कुणीही ऊस अडवायची काय कारण नाही. आपण आतापर्यंत कधी कुणाला अडवाडवीचं कधी धोरण आपलं नव्हतं. आणि माझंही तेच मत आहे की ज्या लोकांनी केलं नाही त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या प्रमुख लोकांनी सामान्य माणसं बडकून विरोधात नेली त्या लोकांचा जास्त दोष आणि त्या लोकांना त्रास देण्यात मला योग्य वाटत. आणि म्हणून गावगावच्या सगळ्याच लोकांना माझी विनंती आहे की आपण ऊसाच्या बाबतीमध्ये काही प्रमुख विरोधक असतात, त्यात काय सुधारणाच होत नसतं ती बाजूला राहू द्या, पण सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये एवढीच मला या निमित्ताने विनंती करणे. शेवटी पराभव झाला म्हणून आपण कुणावर तरी राग काढणं आणि काहीतरी त्याचं चुकीचं व्हावं अशा अपेक्षेने काम करणं, ह्या भूमिका थोड्याशा आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत. आणि कोणावर राग काढायचा काही विषय नाही. जे झालं ते झालं, ह्यातनं आपण शिकून पुढच्या कालावधीमध्ये ज्या दुरुस्त्या करायच्या ते 100% करू. तालुक्याच्या आणि माढा मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून जे जे काय पुढच्या कालावधीमध्ये करता येणं शक्य आहे ते पुढच्या कालावधीमध्ये 100% त्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व विद्यमान आमदार अभिजित पाटील या गळीत हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखाना ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर देणार असल्याचं जाहीर केल्यानं सोलापूर जिल्ह्याच्या ऊस उत्पादक शेतकरी वर्गात तसेच शेतकरी संघटनात समाधान व्यक्त होताना दिसून आलं होतं. निवडणूक प्रचारात अभिजित पाटील यांनी जाहीर केलेला 3500चा दर कळीचा मुद्दा ठरला होता.
ऊसाच्या राजकारणावर आमदारकी पदरात पाडून घेतली गेली असा आरोप माढा मतदारसंघातील माजी आमदार शिंदे विरोधक सातत्याने करताना दिसून येत होते. आता विधानसभा निवडणूक झाली आहे, तर दुसरीकडे विविध सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम आता वेग घेऊ लागलेत. निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाच्या दराचे आणि ऊस गाळपास पाठवण्याचे वेध लागलेत. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे ऊसाची पहिली उचल जाहीर केली आहे, तर दुसरीकडे आमदार अभिजित पाटील यांना निवडणुकीच्या काळात सहकार्य केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते, अशी ही चर्चा सोशल मीडियावरून होत असतानाच कुणाचाही ऊस हेतुपूर्वक अडवणार नाही अशी ग्वाही देतानाच जे सोबत राहिले त्यांचा ऊस नेण्यासाठी प्राधान्य देऊ असंही विधान रणजित शिंदे यांनी पार पडलेल्या संवाद मेळाव्यात केलं आहे. विठ्ठलराव शिंदे कारखाना दर 10 दिवसाला पेमेंट जमा करीत असल्यानं या कारखान्याचे सभासद खुश आहेत, तर दुसरीकडे अभिजित पाटील यांनी जाहीर केलेला 3500 रुपये दर आणि ऊसाची तोड यावर आज संवाद मेळाव्यात टीका टिप्पणी झाली होती. याबाबत टेंभुर्णीच्या सत्कार सोहळ्यात बोलताना पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील. त्यामुळे अजून सिस्टीम बसायला सुरू आहे, सिस्टीम बसेल आणि या सिस्टीमच्या माध्यमातून पुढच्या काळात देखील आपल्याला नियोजन लागेल. आपल्याला पाण्याच्या बाबतीत आपल्या नदीवरती आपल्याला बंधारा व्हावा म्हणून आलेगावची आणि सुस्तेची मागणी होती, तो देखील त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलाय, त्याच्यावर देखील एंडोर्समेंट घेतली. आज आपल्याला बऱ्याच जणांना ऊसाच्या बाबतीमध्ये आम्ही बोललो होतो की ऊस नेतो, परंतु आत्ताच्या आपल्याला सांगायला थोडी मला खंत वाटते की विठ्ठल कारखान्याचं गाळप सुरू झालं, 2,40,000 गाळप झाले, परंतु आता 8,000चा कारखाना 14,000 चालू होणार होता आणि म्हणून यंत्रणा आपण तेवढी भरली होती आणि आता 40 तास वेटिंग असल्यामुळं ते कारखाना आम्ही इलेक्शनच्या धावपळीत थोडं महाग पडलं आणि ते आता थोडं 10 तारखेपर्यंत बाप्पा आता तो 14,000नं चालू झाला की आता आपल्याकडच्या टोळ्याच काय व्हायला लागले, गर्दीला आहे म्हणून दुसरीकडे चालल्यात आणि ती उचलून आपल्याकडे येई नाहीत. आणि आता त्याला उचलून आण म्हणलं की ती म्हणते मला थ्रूपास द्या म्हणलं की मागची मग आता एक 4 दिवसात ट्रायल झाली आहे. ह्या 4-5 दिवसात आता ते 14,000नं चालू झालं की ती सगळ्या टोळ्या आम्ही तिकडच्या उचलून आणून, म्हणजे सांगोला कारखाना तर त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यासाठी आम्ही बंद करून ती पण टोळ्या इथं आणून देतोय. त्यामुळं आजच्या तारखेला मी येतानाच रिपोर्ट बघितला तर 85 टोळ्या आता आपल्या 78 गावात आल्यात. 66 म्हणजे शेतकऱ्याचा ऊस तोडायला चालू आहे आणि 2 मशीन त्यामध्ये असल्यामुळं ती साधारण 9 वाहनं त्याच्या मागं असल्यामुळं ती 85 वाहनं दिसत आहेत. तर 66 टोळ्या आता 66 शेतकऱ्याच्या तोडायला चालू आहे. एकूण साधारणपणे 55-56 तोडी चालू आहेत. म्हणजे हा 78 गावातला निस्ता रिपोर्ट. आता अजून काही गावात टोळ्या यायच्या राहिल्यात हे मला मान्य आहे, फक्त थोडं मला तिकडून येईपर्यंत आता तिकडच्या टोळ्या उचलतील तशा टोळ्या आणून आपल्या सगळ्याचा ऊस गाळेपर्यंत मी त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना चालू राहील. तुम्ही कुणीही काही काळजी करू नका, त्यांना काही घाबरू नका. त्यांच्या जी काय आता सुरू आहे हे आता अफवेतनंच त्या ठिकाणी त्यांना अपयश आलंय, परत अजून ते अफवा सोडतायत आणि आडवाआडवीचं राजकारण हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही, आता हितव देखील आवडणार नाही. मी नेतो, काळजी करू नका. फक्त आहे आपण आता टप्प्याटप्प्यानं हे करून घेऊ आणि मग टोळ्याच्या बाबतीमध्ये एक 8 दिवसात आपल्याला बऱ्यापैकी दिलासा मिळेल. आत्ता टोळ्या एक पोचायला लागल्यात. आता ज्योतिताईंचा फोन येत होता, एक पण टोळी नव्हती, एक आली, आता दुसरी इथे. असं प्रत्येक गावात माझ्याकडनं आता उशीर झाला ही मला मान्य आहे, पण ती थोडं आता काही नियोजनात थोडा बदल झाला आणि मला सातत्यानं नागपूर मुंबई असल्यामुळं मला देखील तिथं तेवढा वेळ देता आला नाही. आता मी मागच्या 4 दिवसात बसवून जवळजवळ ह्या 8 दिवसात 17-18 टोळ्या आता आपल्या भागात आल्यात. एक टोळी येऊन बसायला लागले. आता परित्यात 3 टोळ्या चालू झाल्या, बेंबळ्यात 6 टोळ्या चालू झाल्या, एक सुरू झाल्यात. आता येतील, फक्त थोडं आता उजनीत नाना टोळ्या आहेत त्या आता एक यायला चालू झाल्यात. आकुंब्यात आहेत, आता मानेगाव आणि तिकडच्या टप्प्यात थोडं राहिलंय, इकडं कोंढारपट्ट्यात आता तिकडून उचलेल तशी येतील. मी तुम्हाला खात्रीनं
देतो की पिंपळनेरच्या 2 चालू झाल्या, आता त्या राहिलेल्या 2 येतील. नाही देतो ना, आपल्याकडे त्यांना सांगून करू. आता टप्प्याटप्प्यानं आपण आता सुरुवात झाली. 1 पण नव्हती ती 2 आल्या. आता त्या दुसऱ्या 2ला पण पैसे दिले होते, पण त्यांनी डबल पैशामुळे ती जरा करून घेतो आम्ही. आता ती सगळं बोलता येत नाही माईकवर, पण मला माहिती आहे काही निवडणुकीत घोटाळे झालेले असतील ते आता हळूहळू करू.